वचून हे हॉस्पिटल चलयतलो जाल्यार काय डॉक्टर्स लागता, नर्सीस लागता आणि दुसरो स्टाफ लागता. ताजी लोकांचा विश्वास ना म्हणून त्यामुळे लोकांक बाहेर स्वच्छ बसको नाका. तुमच्यामध्ये काय जे डिफरन्स आहे का तुम्ही अफ्रिकाचेर काढ नाका, कम्युनिटीचेर काढ नाका. तुम्ही ही GMC आसा त्या GMCक लिंक म्हणजे काय तर GMCची ब्रांच. GMCक जे फॅसिलिटीज आसा ते सगळे फॅसिलिटीज ह्या हॉस्पिटलात लोकांक मेळचे आणि एकूण लोकसंख्येचो विचार करूनच तो विषय सुरू केला. आणि त्याचे फाउंडेशन आमचे माजी केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ते पहिले आमचे मुख्यमंत्री आसले आणि आमचे लक्ष्मीकांत पार्सेकर हेल्थ मिनिस्टर आसले. त्या टायमार फाउंडेशन घातलेले. आता हे जे फाउंडेशन घातलेले 100 खाटीचे हॉस्पिटल तेच सरकार परत निवडून येयला. त्याच्या उपरांत 2दा निवडून येयले. आता त्या सरकारान हे हॉस्पिटल अजून कित्याक सुरू करूं ना हे मोठो प्रश्न आहे. म्हाका तरी दिसता ह्या हॉस्पिटलाच्या बाबतीत जे हॉस्पिटल प्रत्येक नागरिकाची गरज प्रत्येकाक तेजी खंय राजकारण काय ना. आता कृती समितीन सुद्धा आंदोलन जे पुकारलां हे राजकारण विरहीत आसा. थंयसर प्रत्येक पंचायत मेंबर लोकप्रतिनिधीन येवपाची गरज आसा. आंदोलन तीव्र जावपाची गरज आसा. 100 खाटीचे हॉस्पिटल सुरू करपाक सरकार कित्याक फाटी फुडें सरता. तशें जर आसलें जाल्यार सरकारान ती योजना केल्लीच कित्याक. आयज अशें आयकूंक येता की ही CHC जी आसा ज्या जाग्यार म्हाका दिसता 25 डॉक्टर आसूंक जाय आसली थंय एकच डॉक्टर आसता अशें आयकूंक येता. तर ती CHC कसली. ही CHC जर थंय शिफ्ट करपाची आसा जाल्यार 100 बेडेड हॉस्पिटल आनी 100 बेडेड हॉस्पिटल जाय कित्याक. हे सरकारान ज्या सरकाराक विजन आसता त्या सरकारान आमकां स्पश्ट करचें. आयज आमचो मुख्यमंत्री एक उलयता, हेल्थ मिनिस्टर दुसरेच उलयता. हेल्थ मिनिस्टरान जो स्टेटमेंट केला तेजे वयल्यान अशें समजता की हे हॉस्पिटल बिल्डींग जेचे टेंडर काडलेले ते GSIDCन घेतलेले. जी GSIDC आमच्या मुख्यमंत्री अंडर आसा आणि ते हॉस्पिटल टोटली म्हणजे फुडले इक्विपमेंट सुद्धा त्या GSIDCनच टेंडरां काडप आणि ते हॉस्पिटल फुल्ली लोडेड काढून हेल्थ मिनिस्ट्रीक दिवप. आता हे हॉस्पिटल डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसा अंडर येयना. हे हॉस्पिटल येता पब्लीक हेल्थ जे डिपार्टमेंट आहा तेच्या अंडर. कारण ते GMCक लिंक आहा हेची ओनरशीप GMC कडेन वयता. आता अशा टायमार म्हाका तरी दिसता मुख्यमंत्र्यान हेचेर खरी स्टेप घेवपाची गरज आसा. आरोग्य मंत्र्याचे हयसर कांयच चूक दिसना. कारण जो पर्यंत टोटल हॉस्पिटल फुल्ली लोडेड ताका दिना तो सुरू करूंक शकना. अशा टायमार जो आमचो मुख्यमंत्री म्हणटा की पेडण्याचो आपण पालक मंत्री जाल्यार पालकत्व त्यांनी सिरियसली स्विकारचें आणि जे आमकां लोकांक रस्त्यार हाडल्यात ते रस्त्यार चुकीची गोष्ट आसा. लोकोपयोगी जे मोठे प्रकल्प आसा जेचेर लोकांचो पयसो तुमी मोडल्यात, कितक्याशा कोटींनी पयसो मोडल्यात, तो पयसो तुमकां जो मोडला तेजे कांयच दुख्ख जायना. अशा टायमार त्या प्रकल्पा कडेन राजकारण करचें न्हू. आमचे लोकप्रतिनिधी आहात तेंच्यांनी जरूर क्रेडीट घेवचें. पण म्हाका तरी दिसता ही कृती समिती फॉर्म जाल्या म्हणूनच आयज हो विशय खंय तरी फुडें पावला. नाजाल्यार इतक्यान कृती समिती जर नासली जाल्यार इतक्यान ही CHC थंय भितर शिफ्ट जाल्ली आसली. केवळ कृती समितीन प्रयत्न केला म्हणून आमदाराचेर थोडोसो प्रेशर येयला, म्हणून सरकाराचेर प्रेशर येयला. पण आता हेचो शेवट जावपाची गरज आसा. कृती समितीन जे आंदोलन पुकारला 15 तारीख पर्यंत हे आंदोलन आणि उग्र जातलें. कारण हेका प्रत्येकाचो सपोर्ट आसा. जरी लोक हयसर कमी दिसले तरी सगळ्यात लोकांक हयसर येवंक मेळटा अशी हे ना आसा. पण प्रत्येकाचो ह्या विशयाक सपोर्ट आहा. प्रत्येक नागरिकाक हेची गरज आसा. हो आरोग्याचो विशय आहा. आयज आमची विधानसभा सुरू आसा. हेचेर मुख्यमंत्र्यान आनी हेल्थ मिनिस्टरान योग्य निर्णय घेवन आमकां एक ठोस आश्वासन दिवचें आणि हो जो विशय आसा तो विशय मार्गाक लावचो आणि लोकांक ही जी बिल्डींग आसा ती एक बऱ्यापैकी हॉस्पिटलाची सेवा लोकांक दिवची आणि हो विशय सोंपोवचो. धन्यवाद. आयचो हो दुसरो दीस आमकां दुसऱ्याय दिसा येवचें पडलें परत. तर ह्या आदी आमी सरकारान दिल्लेले कितलेशे प्रोग्राम तेंचे कॅन्सल करूंक लायल्यात केल्यातूय आमी. म्हणजे तेंची टेनन्सी अमेंडमेंट आसतली ती अख्ख्या गोंया खातीर आसतली, स्पोर्ट्स सिटी आसतली, हे सगळें हेंचे बंद करूंक लायलां आमी. तेन्ना ते मोपा जेन्ना एक टायम येयलो कॅन्सल करपाचो तेन्ना आमी हय म्हणून घेतलो. पूण तेंच्यांनी करतना परत पेडणेकरांक फटयले, परत दुसरेच कितें केलें. तर आयज आमचो हो अंत पळयता ते लास्ट इतलेंच हांकां की तेची जर सिरियसनेस जावंक जाय जाल्यार एक उदाहरण कालूच कोणी सांगलें उदाहरण तें की जेन्ना आमचो सद्याचो CM जो सभापती आसलो जेन्ना तेन्ना तो सभापती आसतना
GMC त्याच्या काकाक एक घरान पडलो आणि एक ऍक्सिडेंट जाल्लो, पडलो घरातलो ऍक्सिडेंट. तेका GMCन 4.5 वरां स्ट्रेचराचेर उरलो तो कॅज्युअलिटीच्या भायर, तेका भितर सुद्दां घेवंक मेळोंक ना. म्हणजे सभापती आसलेल्याचो काका जर थंय 4.5 वरां कॅप्टन आसलो, तो कॅप्टन सावंत, तेजें नांव कितें मदलें म्हाका खबर ना, मेजर सावंत काय कॅप्टन, रिटायर्ड मिलिटरी, तर त्या मनशाक 4.5 वरां थंय रावचें पडलें. जर अशी परिस्थिती एका सभापती आसलेल्या मनशाच्या काकाची, जाल्यार समजू शकता कितें त्रास आसा. आनी तो जर त्रास त्याच्या लक्षात आसलो काय तो विसरलो जाल्यार खबर ना, कित्याक तोच पयलीं त्याच्या प्रमोद सावंत एक्चुअली राजकारणात येवच्या आदी कॅप्टन सावंतूच थंय काम करतालो. मागीर तेका तो विसरूंक शकना, तरी तो विसरलो तेका, जाल्यार मागीर दुर्दैव आसा आमचें की तो जर तेका उगडास आसलें तें, जाल्यार आयज हे आमचें हॉस्पिटल तो बेगीन करपाचो. कित्याक अशी परवड जी जाली, शेवटी कॅप्टन सावंत थंय पिड्ड्यार जालो त्या दिसूच, हेय सत्य गजाल आसा. मग हे जर इतले घरातले त्याच्या जावन जर ट्रॅजेडी लक्षात येना, म्हाका दिसना आमी अशें उपोशण 8 दिसूय केले, 15 दीस जाले जावचे ना. काल आमी डिस्कस करतना मागीर म्हणटाले की 15 तारखेक 16 तारखेक आमी एक मेमोरेंडम दितले आणि 30 तारखे उपरांत आमरण उपोशण आमकां हांगा सुरू करचें पडटलें. तेचे पेक्षा थोड्यांचें अशेंय मत आसलें की हेंचे पुतळे जाळया, जांकां स्वतातल्या घरांतल्या मनशाची जर किंमत ना जाल्यार तांकां कशें आमी म्हणूंक शकता तांकां ते पुतळे जाळे, तांकां कितें जातलें, आनी तेंचे मडको जरी फोडलो किंवा तिरडी तेंची फिरयली जाल्यार सुद्दां तांकां दिसचें ना. बाबू एकदां आसगांवकर आसलो, तेची आमी तिरडी फिरयल्ली स्पोर्ट्स सिटी वखदार, देखून खंय तरी मातशें जालो, नरम जालो मागीर क्रीडा मंत्री म्हणून, आनी मागीर आमचे ते कॅन्सल केले बी, कशें तरी जालें, पूण कॅन्सल जालें तेन्ना. तशें तेंचे तिरडी फुऱ्यान जावचें ना. आमी आमकांच आतां दिवचे पडटले क्लेश, आत्मक्लेश म्हणटात तसो, की फास्ट अंटील डेथ. हे आमी काल डिस्कस करताले, ते आतां फुडल्या 4 दिसान पक्के जातले. थोड्यांनी नांवांय दिल्यात, येस आमी आसा तयार म्हणून, आनी आमकां पेडणेकारांक ती जर घेवची पडटाली आमी ती घेतले, तांकां दाखयतले कितें. अनुराधा वर्गाकर करांबोली. आतां पळय हे गव्हर्मेंट आसा पळय, ते कशें आसा, जे लोकांक नाका ते पयलीं तयार करता. म्हणजे आतां हो डेव्हलपमेंटाची कोणाक गरज ना, ते पयलीं तुमी हे करता. आनी हे आतां हॉस्पिटल आसा पळय, ते करपाक जाय म्हणटा पळय, म्हणजे गव्हर्मेंट फॅसिलिटीज जी आसा पळय ते हांगा रावपाक जाय, म्हणजे लिंक टू GMC करपाक जाय म्हणटा, ते कित्याक करिना. आनी दुसरें म्हणजे हो पयसो आसा पळय तो टॅक्स पेयरांचो पयसो तुमी बेगीच्या बेगीन तयार करा, जेणे करून ह्या लोकांक सर्वीस बरी मेळटली, फास्ट सर्वीस मेळटली आनी बरें पडटलें तांकां. कित्याक जर तर हांगासून पणजे वयता जावं म्हापसा वयता म्हणल्यार तांकां ट्रॅवल खूब जाता. आनी सपोज जर कितें बाय चान्स कितें एमर्जन्सी आसा. आतां ज्या पद्दतीन CMान सांगलेलें आपण एंड ऑफ दीस मंथ आपण हेचेर एक्शन घेवन तयारी करतलो, हें करपाक, इनॉग्रेशन करपाक, बरी गजाल आहली. पूण जे डिमांड आहा हिंगा येतोच कोता, जे डिमांड आहा हिंगा कितें कितें फॅसिलिटी आहा, केहो फॅसिलिटी स्टार्ट करपाक जाय, त्यो डिमांड तेणें पुराय करचे म्हणून हांव CMाक सांगता. आनी तसोच हेल्थ मिनिस्टर कडेन रिक्वेस्ट मागता, ज्यो टेनंट तुवें हॉस्पिटलाचे 100 बेडाचो पळय प्रोजेक्ट केला तुमी, हो व्हायट एलिफंट कहो करून दोन नाका. 100 crores तुमी ऑलरेडी एक्सपेंडिचर केलो, नादर 15 to 20 CRांचो तुमकां एक्सपेंडिचर आहा ऑलरेडी. तुमी टेंडरूय फ्लोट केल्ल्या कडेन आहात 9 crores तो बेगींतल्या बेगीन जावचो. कित्याक लागून म्हणटा, जो गोवा मेडिकलाचेर प्रेशर येता तोय उणो जातलो. पेडणे तालुका एक फास्टस्ट डेव्हलपमेंट आता डेव्हलपमेंट जावन एक फास्टस्ट ग्रोईंग एक मेट्रोपॉलिटन जावपाक सिटी जाता पळय ती ही जाता. कित्याक इंटरनॅशनल एअरपोर्ट येयलो, सगळे विमानतळ एअरपोर्टाचे पॅसेंजर्स हिंगा देंवता. हे जे डेव्हलपमेंट इन पायपलायन आहा, व्हडले व्हडले प्रोजेक्ट येवपाचे आहात, इंटरनॅशनल लोक येवपाचो आहा, थिंगा ही फॅसिलिटी तो दिली, बेगीनल्या बेगीन केली जाल्यार सगळ्यांक तेंकाय बऱ्याक पडटलें. इन्स्टेड ऑफ गोईंग टू 30-40 किलोमिटर्स तुका गोवा मेडिकल कॉलेजीन वयता, लोकांचो जीव सांबाळतलो. तो नेबरींग स्टेटीचो जे गोवा मेडिकल कॉलेजीन पळय येतात तोय प्रेशर उणो जातलो. सो ही सुविधा केली पण 100 बेड हॉस्पिटल म्हणल्यार इट्स नॉट अ जोक. तालुक्याची संख्या ही लाखभर आसा तेन्ना आरोग्याची व्हडली समस्या आसा आनी प्रत्येक फावटी आमच्या लोकांक हांगासल्यान फुडें धांवचें पडटा. कसलीय केस आसूं ती मागीर कोणाची डिलिव्हरी आसली फुडें धाडटा, फुडें धाडून ती डिलिव्हरी जवळ जवळ पेडण्या पावोंक आनी डिलिव्हरी जाता. हें कितपत शक्य आसा? हे आतां येदी व्हडली बिल्डींग कितलेशे कोटी खर्च करून बांदून दवरलेली आसा. हे पार्सेकर सरांचें विजन आसलें की बरें हॉस्पिटल जावन ते सगळे तेतून 11 OPD, मॉर्ग, तुजे ICU, ऑपरेशन थिएटर सगळे आसात ते बरे फूल फ्लेजान बरे स्टार्ट जावचे.
पण काही कारणास्तव सर डिफीट जाल्ल्या कारणान ते फुडें पावले ना. तेन्ना फुडलो कंटिन्यूस प्रोसेस आसता सरकार हो तेंच्यांनी हें कित्याक केलें ना. आयज हे पस्ते बांदून अशेंच दवरपाचें काय, येदे व्हडले बिल्डिंगे इतले खर्च करून कोट्यांनी, आनी तशेंच कोणाक जर हार्ट एटॅक येयलो कितें येयलो तो पेशंट फुडें पावोंक शकना. आनी हो भार जो आसा पळय हेचो GMCचेर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर पडटा, हो कितलोसो भार कमी जातलो जो आमचो पेडणे तालुक्याचो जर हांगासर सोयी जाले, डॉक्टर सगळे स्टाफ इवन सर्विसीस सुद्दां. गेली कित्येक वर्षे म्हाका दिसता आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विजनांतून साकारलेले हे आमचे हॉस्पिटल आसले. त्यांच्यानी अथक परिश्रमान ह्या बिल्डींग उबी करून कालांतरान ते डिबीट जाल्या उपरांत ते काम फुडें सरलेच ना. अशें हे पेडणेकाराचें एक दिव्य स्वप्न आसलें ते आयज कितकोसो ते पेंडींग आसा. आयज आमी अशें पळयता फुडें वचोन की आमचे जे आदरणीय अशे मंत्री आहात, एक येता देवी भगवती पेडण्यांक एक आपले कितें तरी हे आंगवण पावयता. दुसरो आसा आमचो पालकमंत्री, तो आपले पार्श्याचे भगवतीचे देवस्थान अशें समजत थंय येवन पांया पडोन वयता. आनी तेचे मदीं आसलेले हे आमचे आयचे हॉस्पिटल आसा. आयज म्हाका दिसता आमी शापीत कशे उरलेले आसात. आनी हे पेडणेकाराचेर हो अन्याय कित्याक? जेन्ना दोगूय जाण मंत्री दोन देवीचे इतले आपूण मानून वयतात, देवीक सगळे आपले आंगवणी पावयतात, अशा ठिकाणी असलेले हे आमचे जे हेल्थ आसा तेका सुरवात जावपाक इतको टायम कित्याक वयता हेच आमकां कळना. हे आमकां सापत्नीक भावना कित्याक निर्माण करतात? तुमच्या मदीं कितें मतभेद आसात, कितें आसात जाल्यार तुमी ते आमकां मदीं धरून ते करचे न्हू अशी माझी अपेक्षा आसा. कितें आसो आमी आयकता ते भाशेन आमकां कळटा की तुमचे दोगांयच्या मतीन एका थंय येयनात आनी हे सगळें घडटा अशें खंय तरी दिसता. ह्या आतां आमकां ह्या हांगासर आमरण उपोशण करपाक इतली पाळी येयल्या पेडणेकारांक ती केवळ तुमच्या दोगांयच्या हट्टीपणाक लागून अशें आमकां दिसता. आतां तुमी फुडें वचत म्हाका तरी दिसता ह्या आमच्या लोकांच्या ज्या आमरण उपोशणाचो एक विचार करून हे फुडलें जे आसा पळय हे आमचे हेल्थ जे आसा ते बेगींतल्या बेगीन सुरू करचे आनी थंयचे सुविधा आसात ते सगळे प्रॉपर फंक्शनींग जावचे, केवळ पार्ट टायम करचे न्हू. आनी ते बेगींतल्या बेगीन सुरू जावचे. आनी तुमचे कडेन ती अपेक्षा आसा कित्याक तुमी दोनूय जर देवाक मानतात जाल्यार त्या देवाचेर विश्वास दवरून तुमी हे बेगींतल्या बेगीन करचे, इतलीच म्हाजी अपेक्षा आसा. थँक्यू.